आजचा तिसरा दिवस. आम्ही आता प्रसाद खातो. नंबर जो होता तो आहे. हे सगळे केस आता कापणार. कसं वाटतंय माझा नवीन लोक? हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आणि आता पहाटे 3 वाजतापासून आम्ही नंबरला लागलो आहे रूम मिळवण्यासाठी. तर आत्ता 6 वाजले, 6-6:30. तर आत्ता रूम मिळाली आहे. आता रूम ॲलोकेट होईल 10 वाजता. मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. आता इथं नाश्ता केला आम्ही. आता चाललो आहे जिथं रात्री झोपलो होतो सगळे बसलेले तिथं चाललो आहे आम्ही. आणि 10 वाजता ॲलोकेट होणार रूम. कुणाला कुठे ते रूम दिसणार इथं. इथलं वातावरण खूप भारी आहे, तुम्हाला मी दाखवतो. हॅलो, दादा रूमचा मेसेज आलेला आहे. इथं रूम बुक केली आहे त्याचा मेसेज आला आहे. तर आम्ही तिथं चाललो आहे. इकडंच. फायनली रात्री 3 वाजता रांगेत थांबलो. 6 वाजता नंबर आला आणि नंबर जो होता तो आहे 312D. मग त्यानंतर मग टेक्स्ट मेसेज आला. जो रजिस्टर नंबर असतो आपण तिथं देतो त्यांना. टेक्स्ट मेसेज आला की असा नंबर आहे, इतक्या वाजता या. मग आम्ही इथं आलो, पेमेंट केलं. 50 रुपयाला म्हणजे रूम आहे आणि 500 रुपये डिपॉझिट, जे रिफंड होतात 500 रुपये नेक्स्ट डेला 24 तास राहिल्यानंतर. तर आता हा फ्लॅट आहे जो आम्ही ओपन करतो आणि आता फायनली आम्ही आतमध्ये जाणार आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर फ्रेश होणार आणि मग केस काढणार आणि आंघोळ करून दर्शनाला जाणार. कारण पास नाही आहे, जो दर्शन पास असतो तो नाही आहे. त्यामुळे आता रांगेत उभं राहून दर्शन करावं लागणार. मग आता किती वेळ लागतोय, 7-8 तास लागतात का 24 तास लागतात माहीत नाही. बघूया आता काय होतं आहे. तिथं मोबाईल पण जमा करावा लागतो. आता मोबाईल किंवा जे काय ॲसेट असतील सगळे चार्ज करणार, फ्रेश होणार आणि मग दर्शनासाठी निघणार. तर आम्ही जिथं आलो आहे ते रूम तुम्हाला दाखवतो. हे मेन डोर आहे. त्याच्यानंतर इथं कबर्ड आहे. इथं 2 बेड आहेत आणि इथं आरसा आहे. इकडे आतमध्ये वॉशरूम आहे. खूप छान आहे रूम. आता आम्ही फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे केली. आता बाहेर चाललो आहे. त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर केस काढणार, एक मुंडन करणार, दाढी पण काढणार आहे मी. आणि मग बाहेर फिरणार, थोडंसं काय मिळतं आहे काय नाही बघणार. आणि त्यानंतर मग दर्शनाच्या रांगेत उभं राहणार. कारण पास नाही आहे, दर्शन पास नाही, त्याच्यामुळे तिथं वेळ लागणार आहे.
मुलं प्रसाद देत होते इथं मागं, आम्ही प्रसाद घेतो. आई बालू बालू आई बालू हाय कर हाय. आम्ही आता प्रसाद खातो. आता आम्ही लाईनमध्ये चाललोय केस कापायला. केस कापले जातील आणि नवीन लुक बघायला मिळतो. काय सगळे केस कापण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत. उभं राहणार केस कापण्यासाठी. सगळे केस आता कापणार, मुंडन करणार आणि तुम्हाला नवीन लुक बघायला मिळेल. मी केस कापलेत, मुंडन केले, दाढी आणि मिशा पण काढलात. कसं वाटतंय माझा नवीन लुक? आणि इथं चंदन लावलंय त्याच्यामुळे थोडं गार वाटतंय. बालू आम्ही दोघं पण गोल गोल दिसतोय आता. छान दिसतोय, छान दिसतोय. मी ऑलमोस्ट 6-7 वर्षानंतर क्लीन शेव केली आहे. आधी फक्त शेव द्यायचो. आता आम्ही काहीतरी खाणार बाहेर आणि त्याच्यानंतर परत जाणार रूमवर आणि फ्रेश होणार. लुंगी आणि शर्ट घेतलाय तो घालणार आणि दर्शनासाठी निघणार. तर आता आम्ही जातोय बालाजीच्या दर्शनाला. रांगेत उभे राहायला. हो केलं. मी शर्ट घातलाय, खाली लुंगी घातली आणि चाललोय. आता आम्ही आलोय जिथं दर्शनची रांग आहे तिथं आलोय. खूप छान वातावरण आहे इथं आणि इथं आजूबाजूला झाडं पण खूप छान आहेत. हां चला आता लाईनमध्ये लागणार आहे. तिथं मोबाईल जमा होईल. त्याच्यानंतर दर्शन झाल्यानंतर दर्शनाला कमीत कमी 12 तास तरी लागतात. मग 12 तास कंटिन्युअसली रांगेत थांबायला लागतं. त्याच्यानंतर मग दर्शन होणार आणि दर्शन झाल्यानंतर आपण भेटूया. आता डायरेक्ट उद्या भेटणार. 4था दिवस. आजचा 3रा दिवस. उद्या दर्शन होणार सकाळी. आता साधारण 6:30 वाजलेत. उद्या 6:30 वाजता दर्शन होईल. 12 तास तर लागेलच. 4थ्या दिवशी दर्शन होईल. चला भेटूया उद्या. तुम्हाला हे दाखवतो. हे बघा हा निसर्ग आहे, हा व्ह्यू आहे. इथून व्ह्यू खूप छान आहे. आता पुढे मोबाईल जमा करावा लागेल. त्याच्यामुळं डिरेक्टली दर्शन झाल्यानंतर आपण 4था दिवस काय करणार आहे, 4थ्या दिवशी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 4था दिवस. आजचा 3रा दिवस. 4थ्या दिवशी दर्शन होणार आहे सकाळी. भेटूया 4थ्या दिवशी उद्या दर्शन झाल्यावर.